पुढे बघूया. आपण इथपर्यंत पाहिलं होतं. त्याप्रमाणे मी सुमारे ऊपर से थर्ड लाईन देखेंगे आप. त्याप्रमाणे सुमारे 20 एक मिनटं मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. 20 एक मिनटं पिल्लू राग. पिल्लू मतलब मैंने पहले भी बोला है, म्यूज़िक में एक राग है संगीत में जो गाया जाता है. तर त्याची एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते. पेन्सिल है तो हाथ में, पेन्सिल है तो अंडरलाइन करो. जीवाचे कान करून ऐकणे फ्रेज है वो. अतिशय अतिशय लक्षपूर्वक ऐकणे किंवा लक्ष देऊन ऐकणे. नाना ऐकत होते. शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी वॉयलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. मतलब शिरीष और नाना उनके साथ ही बैठे थे. तो लेखक म्हणतात की मैंने जो वॉयलिन बजाया, वो जो गत बजाई पीलू राग की, वो सुन रहे थे. कौन सुन रहे थे? शिरीष के डॅडी नाना. आणि शिरीष आणि नाना आळीपाळीनं माझ्याकडे पाहत होते. मी वॉयलिन खाली ठेवले, नानाकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान. बहुत खुश हो गए कि सही में सर ही अच्छे से वॉयलिन बजा रहे तो मेरे बेटा भी अच्छे से सीखेगा. मतलब उनको बहुत खुशी हो रही थी. खुशी बहुत उनके चेहरे पे दिख रही थी. आपण जाऊया आता. शिरीष म्हणाला. पिता पुत्र उठले. मीच आपणहून विचारलं, काय कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषने मध्येच उत्तर दिलं. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. लेखक काय म्हणतात की मैंने उनके डैडी को पूछा था, नाना को पूछा था कि मैंने जो बजाया वॉयलिन आपको अच्छा लगा क्या, खुशी हुई क्या? तो बीच में ही शिरीष क्या बोल रहा है उनको, वाह उत्कृष्ट. मतलब दो बुजुर्ग बड़े लोग जो आपस में बात कर रहे थे और ये छोटा शिरीष जो है वो बीच में उनको टोक रहा था. लेखक को बहुत गुस्सा आया. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा खूप राग आला. मतलब उनको ये जो बीच में उसने टोका उनका बहुत गुस्सा आया. आपण कुठं असता आता कामाला? भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. मला वाटलं की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील. फिर शिरीष ने देखो बीच में और एक सवाल किया, कहाँ रहते हो आप, काम कहाँ करते हो. फिर लेखक उनको ऐसा लगा कि शिरीष बीच बीच में सवाल ऐसे कर रहा है, उसके लिए उसके नाना उसको टोकेंगे, दम भरतील मतलब गुस्सा करेंगे. पण या उलट कौतुकाच्या नजरेनेच त्यांच्याकडे पाहत नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली. मतलब बहुत खुशी से नाना कुछ उसको बोले भी नहीं और वैसे ही रोज वो पिता पुत्र मतलब डैडी और बेटा दोनों संगीत सीखने के लिए आने लगे. हाँ हाँ म्हणतात. सेकंड पॅरेग्राफ देखेंगे. हाँ हाँ म्हणतात. 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. सेकंड पैराग्राफ देखो तुम लोग. हाँ हाँ म्हणता. ऐसे करके नाना और उसके बेटा दोनों आके फिर ऐसे करके कैसे क्या हो गया, 3 महीने निकल गए. और लेखक काय म्हणतात की मी निश्चय करून टाकला की शिरीष अशीच प्रगती कायम राहू दे. हाँ, यात लेखकाने काय डिसाइड केलं, उसके बाद लेखक ने क्या डिसाइड किया कि शिरीष जो है वो अच्छे से बजा रहा था. उसके पहले ही उन्होंने एक लाइन जो मैं पढ़ना भूल गई थी वो देखेंगे की त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता व माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती. मतलब शिरीष जो था वो एक्सपर्ट था. हाथ हल्का होने म्हणजे वो माहिर था, वो वायलिन बजाने में 1 नंबर एक्सपर्ट था. तो लेखक बोल रहे कि बाद में मैंने ऐसा डिसाइड किया, सब बच्चों से वही अच्छा वायलिन बजाता था, तो मैंने डिसाइड किया कि प्रोग्राम जो कॉलेज का है वो मैं उसको ही देने वाला हूँ, असा मी निश्चय करून
ताकला, मतलब मैंने डिसाइड किया कि ये प्रोग्राम शिरीष को ही देने वाला हूँ. शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी मला कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या भावना काही दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीशी उतरला. देखो शिरीष की प्रोग्रेस देख के लेखक क्या बोले कि सही में ये अच्छे से वायलिन बजा रहा है. अपने कॉलेज का जो प्रोग्राम है उस प्रोग्राम में मैं इसको ही लेने वाला हूँ. और ये खुशखबरी उसको जब सुनाए तभी लेखकांना वाटलं होतं की शिरीष बहुत खुश होगा. उसको क्या समझ में आया कि बहुत खुश रहेंगे, मैं जो बोलूँगा वो शिरीष सुन के बहुत खुश होएगा. लेकिन ऐसा हुआ क्या? नहीं. त्याचा चेहरा काहीसा उतरला. लास्ट लाईन देखो. चेहरा उतरणे म्हणजे वाईट वाटणे, उदास होणे, हां, नाराज होणे. तर त्याला असं नाराजी दिसली त्याच्या चेहऱ्यावर. पुढे बघूया. पिता पुत्र गेले. प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी नानांचे नाव का घेतो? नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात. त्याचे रहस्य काय असावे? या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. लेखक वो दोनों जाने के बाद लेखक सोचते थे कि हर टाइम उसके डैडी, उसके पिताजी उसके साथ क्यों आते हैं. त्याचं उत्तर मला सापडेना, मतलब उसका आन्सर ही मुझे नहीं मिल रहा है. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नानाजवळ असताना शिरीष मोकळ्या मनानं व्हायोलिन वाजवत नसावा. दुसरेच दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा. देखो फिर उसके मन में एक विचार आया कि सही में जब भी नाना रहते उनके बाजू में तभी शिरीष अच्छे से वायोलिन नहीं बजा मतलब वो बजा नहीं सकता है. ये सोच लेखक के मन में आई. त्याच्यानंतर शिरीषचा पहिला खाडा म्हणजे काय? ॲब्सेंट. उसके बाद 2-3 दिन शिरीष आया ही नहीं. त्याचा हा पहिला खाडा एखाद वेळी नसेल जमले असे मी समाधान करून घेतले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नाही. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप आणि फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही तसे तो म्हणाला. थोड्याशा त्राग्यानं मी म्हणालो, नानांची त्याला काय करायचं आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे. त्याचे काय? शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला आणि नाव काढायचे नाही असे ठरविले. बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला. सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो. देखो लेखक ने उस कार्यक्रम के लिए शिरीष को लिया था. क्यों लिया था? उसका वायलिन जो बजा रहा था वो सब सुन के लेखक ने डिसाइड किया कि उसको प्रोग्राम में हम लोग को लेना है. अभी उसको प्रोग्राम में लिया, लेकिन जैसे ही डिसाइड किया उसके बाद जो वो एब्सेंट रहने लगा, तभी लेखक ने डिसाइड किया क्या है ये बच्चों को मैंने सिलेक्ट किया है, ये लड़के को, और ये एब्सेंट रह रहा है. तो फिर बाद में उन्होंने डिसाइड किया कि नहीं, प्रोग्राम में अभी बिना शिरीष के ही प्रोग्राम होने वाला है, मैं शिरीष को लेने वाला नहीं हूँ. मग एके दिवशी काय झालं की फीचे पैसे आणि निरोप मतलब मैसेज कि शिरीष 16वें दिवशी 16 डे था, तभी 15 दिन के बाद ये जो मैसेज और पैसे लेके कौन आया? उसके घर में कोई मैसेज देने आया. तर नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही. कळलं? उसने क्या मैसेज दिया? उसके पिताजी बहुत बीमार है, इसलिए वो नहीं आ सकता. थोड्याशा रागाने मी म्हणालो, नानांचे त्याला काय करायचं आहे? इकडे कार्यक्रमाचा दिवस जवळ येत चालला है. वो क्या बोल रहे? अरे नाना नहीं आए तो क्या होगा? नाना की तबीयत ठीक नहीं तो नाना घर पर रहेंगे, लेकिन तू तो प्रैक्टिस के लिए आ जाओ ना. ऐसा लेखक सोच रहे थे, समझे? तो बोल रहे कि नाना नहीं है तो फिर प्रोग्राम तो नज़दीक आ रहा है और शिरीष को आने में क्या प्रॉब्लम है. शिरीष आला नहीं, त्याची वाट पाहून मी कार्यक्रम रद्द केला. समझे? नाना बीमार है लेकिन शिरीष को आने में कुछ भी प्रॉब्लम नहीं है.
तो उस दिन उसने फिर उन्होंने डिसाइड किया कि शिरीष को प्रोग्राम मैंने कैंसिल किया है, मैंने उसको प्रोग्राम में लेने का ही नाही आहे, मैं उसको लेने वाला नाही. समारंभाचा दिवस आला. सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो. जिस दिन प्रोग्राम था सुबह से लेखक बोल रहे कि मेरे दिमाग में वही चल रहा था, शिरीष रहता तो प्रोग्राम अच्छा था, ये हो. तर म्हणे मला उगाचच त्याची आठवण येऊ लागली. सकाळची इतर कामे आटपून एक लास्ट लाइन है जो है वो नहीं दिख रही है, फिर भी मैं पढ़ रही हूँ क्योंकि मुझे मेरे पास है लेकिन तुम के व्हिडिओ में नहीं दिख रही है. मी माझी कामं आटपून मी शांत बसलो होतो. त्यानंतर तोच माझ्या दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो. मी कामं आटपून स्वस्थ बसलो होतो. न बसतो तोच दारात शिरीष उभा. चौथी लाईन देखेंगे तुम. मी ताडकन उभा राहिलो आणि त्याच्या जवळ गेलो. अरे तुझा पत्ता तरी काय, आणि आज एकटाच काय असाल, नाना कसे नाहीत बरोबर, इकडची दुनिया तिकडे होईल ना. उन्होंने कहा क्या कहा कि अरे तुझा पत्ता तरी काय. शिरीष को देख के उन्होंने बोला कि बाप रे, इतने दिनों के बाद तुम आए हो सामने, और तुम्हारे पिताजी किधर है, और वो अगर आपके साथ नहीं है तो इकडची दुनिया तिकड, मतलब अद्भुत होईल काहीतरी तू, क्योंकि वो हर टाइम अपने पिताजी को लेके आया करता था. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपलं विद्यालयाचा कार्यक्रम ना, नाही सॉरी त्याच्या आधी, यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना कायमचे गेले हो सर. देखो सर ने बोला, तभी उन्होंने क्या जवाब दिया, मैं इतने दिनों से क्यों नहीं आ रहा था, मेरे नाना मतलब माझे पिताजी, माझे वडील काय झाले, कायमचे गेले हो सर, मतलब ये दुनिया को छोड़ के चले गए. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना. मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला आज कार्यक्रम द्या, नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो. बऱ्याच सांत्वनानंतर मतलब उसके डैडी पिताजी ऑफ हो गए, ये जब खबर मिली तो बहुत बुरा लगा. फिर उन्होंने उसको मतलब त्याचं सांत्वन केलं, दुःख हलका किया, और उन्होंने कहा कि आपल्या विद्यालयाचा, तभी शिरीष बोल रहा था कि आज अपना कॉलेज का विद्यालय आपल्या शाळेचा प्रोग्राम आहे ना, मग मलाच कार्यक्रम द्या, मुझे ये प्रोग्राम दे दो, मैं बहुत प्रैक्टिस करके आया हूँ, मुझे आप प्रोग्राम दे दो, मला नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा, मेरी एक ही इच्छा है कि आप मुझे ये स्कूल का प्रोग्राम मुझे दे दो. तो असं म्हणाल्यावर माझ्यातला मात्र शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. उसके पहले उसने कहा कि नको, तुला प्रोग्राम मी देत नाही, तुझी मनस्थिती आज काही ठीक नाही, मतलब क्योंकि तेरे पिताजी ऑफ हो गए हैं और तू बहुत दुखी है, इसलिए ये प्रोग्राम मैं आपको तुझे नहीं दे सकता. पण तेव्हा शिरीष काय म्हणतो, मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआप सुधरेल. आपने अगर मुझे प्रोग्राम करने में परमिशन दी तो फिर मैं बहुत खुश हो जाऊंगा. शेवटी त्याचे दुःखीत पुन्हा आणखी कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असे मी ठरवले. फिर सर ने उसको परमिशन दी कि आपका ये कार्यक्रम पहला ही रखने वाला हूँ. त्याप्रमाणे परवानगी दिली. शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकलं तरी कुठे हा मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मुख्य प्रश्न असा पडला की नवीनच शिकायला आलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवते. देखो लेखक ने उसको परमिशन दी प्रोग्राम करने के लिए, और जब भी प्रोग्राम शुरू हुआ तभी लेखक को एक सवाल उसके दिमाग में आया कि सही में अगदी एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. मतलब मुरलेला वादक, बिना प्रैक्टिस के एखादा एक जो मुरलेला वादक, मतलब
बहुत पुराना जो प्रॅक्टिस करके मतलब जो मुरलेला आपण काय सांगतो संगीत कलेत मुरलेला माणूस, जो एखादा जुना अनुभवी माणूस जसा वादक वाजवतो वाद्य वाजवतो वायलिन, तसा हा शिरीष वाद्य वाजवत होता. हाँ वैसे ही बजा रहा था. तो सर भी एकदम सोच में पड़ गए कि इतने अच्छी तरह से बजा रहा था. तर जुने विद्यार्थी मतलब पुराने जो है वो बच्चे स्टूडेंट वो भी कितना अच्छा और बहुत बहुत प्रॅक्टिस किए हुए बच्चे भी और इससे ज़्यादा और अच्छे बनाएंगे असे बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा त्याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे. हं? तर सब लोग भी यही बोलते होंगे कि ये बच्चा बिना प्रैक्टिस किए इतना बजा सकता है, तो जो बच्चे ज़्यादा प्रैक्टिस करते हैं वो कितना अच्छा बजाते होंगे, ऐसा उन्होंने सोचा. फिर टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला. माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले. कारण सब सब प्रेक्षक स्पेक्टेटर्स जो श्रोतृवृंद जो बैठे थे उन्होंने वो सुन के बहुत तालियां बजाई. शिरीष आत आला मतलब अंदर आया तेव्हा त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले. आगे हम लोग देखेंगे.